दैनिक समर्थ गावकरीच्या टीमने विविध गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन उत्सवातील व्यवस्था आणि नागरिकांसाठी होत असलेल्या उपक्रमांची पाहणी केली। या भेटीदरम्यान सर्व मंडळांनी एकमुखाने निर्धार केला, कायद्याच्या चौकटीत राहूनच गणेश विसर्जन पार पाडले जाईल। विष्णू बुरे यांनी गणेश बाप्पाच्या चरणी समर्थ गावकरीची प्रत अर्पण करून प्रार्थना केली की दैनिक समर्थ गावकरी वृत्तपत्राला भरभरून यश येऊ दे। गणेश मंडळाच्या वतीने नागरिकांसाठी विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या विशेष उपक्रमांच्या निमित्ताने दैनिक समर्थ गावकरीची प्रत विविध मंडळांमध्ये प्रदर्शित करण्यात आली। यावेळी दैनिक समर्थ गावकरी मंत्रालय प्रतिनिधी श्री विष्णू बुरे यांचा मंडळातर्फे शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी समाजसेवक अजय पुरे, मंडळातील सदस्य आणि गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी विष्णू बुरे, दैनिक समर्थ गावकरीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आता नवी मुंबई कोपरखेरनं येते। तर आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या मंडळाला भेट देतोय, शिवप्रतिष्ठान सार्वजनिक गणेश मंडळ नवी मुंबई। तर या मंडळाची एक खासियत आहे आणि नवीन उपक्रम हे राबवत असतात आणि कलाकृती हे आगळी असते। आज यावर्षी जाणून घेऊया त्यांची काय कार्यक्रम आहे आणि काय नियोजन केलं विसर्जन आणि सरगतीचं। सर, काय सांगाल आज यावर्षी काय नियोजन केलेलं आहे आपल्या मंडळातर्फे? नमस्कार, शिवप्रतिष्ठान गणेश उत्सव मंडळ म्हणजेच कोपरखेरणेचा सुखकर्ता आम्हाला सांगायला आनंद होतो की हे आमच्या मंडळाचं 10वं वर्ष आहे। दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या प्रकारे मूर्ती आणि डेकोरेशन करत असतो। मागच्या वर्षी आम्ही इंद्र स्वरूपामध्ये ऐरावतावरती विराजमान गणेशाची मूर्ती अतिशय सुबक स्वर्गाचा देखावा करून बसवलेली। त्याच्या मागच्या वर्षी आम्ही मयुरेश्वर स्वरूपामध्ये मोरावरती विराजमान गणपतीची मूर्ती बसवलेली। त्याच्या मागच्या वर्षी पाळण्यामध्ये गणपती असा विराजमान मोठ्या स्वरूपामध्ये तोही उत्सव आम्ही केलेला। त्याच्या मागच्या वर्षी शेतकरी आणि दुष्काळ आहे हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तसा संदेश देणारी मूर्ती आम्ही बनवली होती। अशा प्रकारे वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या देखाव्यामध्ये आम्ही गणेशोत्सव साजरा करत असतो। येणारे हे 10 दिवस प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आसपासच्या परिसरासाठी पूर्णपणे भक्तिमय होत असतात। आणि आगमन, गणपती बाप्पाचं आगमन कशा पद्धतीने केलं तुम्ही? गणपतीचं आगमन हा अतिशय उत्कृष्ट कोपरखेरणेमध्ये झालेलं आहे आमच्या मंडळाकडून की गणपती हा आपण जर बघाल मूर्ती तर गणपती हा एक आघोरी आणि त्याच्यावरती विराजमान असे आहेत। तर आपण काही सांस्कृतिक वाद्य, सांस्कृतिक कला पथक जे आघोरी स्वरूपामध्ये नृत्य सादर करून अतिशय दिमाखात गणपतीचं आगमन यावर्षी आपण केलं होतं। तर अजून काय आपल्या मंडळाचे सदस्य आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। सर, काय सांगाल आज मंडळातर्फे नागरिकांसाठी काय उपाययोजना केल्या, कुठले कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत? सध्या तरी 2 गुरुवारी 4 तारखेला आम्ही सत्यनारायणची महापूजा आहे, त्या निमित्ताने आम्ही आरोग्य शिबिर आम्ही राबवण्यात आलेलं आहे आणि अजून ब्लड डोनेशन वगैरे आहे। तर विसर्जन कशा पद्धतीने असणार आहे साहेब? पारंपरिक पद्धतीने असणार किंवा आगळं वेगळं असणार? आमचा नेहमी गेल्या 10 वर्षापासून आमचा डीजेला विरोध असतो। आम्ही जे सरकारी नियमात बसणारे वाद्य असतात तेच वापरतो। यावर्षी आपण टाळवादक म्हणजे आपले जे भजन मंडळी असते त्यांना बोलवून विसर्जनाची मिरवणूक करणार आहोत। आता जसं की तुम्ही सांगितलं की पारंपरिक पद्धतीने आपण विसर्जनावर कुठलाही त्रास न होता, कोणालाही त्रास न होता आपण तशी दक्षता घेतोय। तर बाकी मंडळांना काय सांगाल? आता जे ट्रॅफिक वाहतूक पोलीस आहेत ते पण आपल्यासारखं एक व्यक्ती आहे, माणूस आहे, तर काय सांगाल? आपण जर थोडी चूक केली तर ट्रॅफिक पोलिसांना खूप ताप होतो आणि त्यांना मनस्ताप होतो आणि त्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावं लागतं। तर बाकी मंडळांना काय मेसेज द्याल? नाही, 100% सर्वांनाच असं नाही की सुट्टी असते, सगळे मोकळे असतात, लोक कामाला जात असतात, कोणाला ॲम्ब्युलन्सला जागा करून द्यायला लागते, कोणाला काय असतं। तर आपण मंडळ म्हणून आपण लोकांची पण काळजी घेणं तेवढं जरुरी असतं। आपण लोकांना त्रास देऊन आपला उत्सव साजरा करणार, ह्याच्यात कोणाला आनंद येणार नाही। म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की माणसांना त्रास होऊ नये, नियम अटी पूर्णपणे सांभाळून वापरून त्या हिशोबाने आपण आपला संस्कृती जपून उत्सव झाला पाहिजे। आपलं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पाचं आगमन मोठ्या जल्लोषामध्ये आपण केलं आहे। पारंपरिक कलांना आपण वाव देण्याचा प्रयत्न केला आहे। धनगरी समाजांचा आपण एक प्रतिमा म्हणून केलं तर धनगरी समाजाचं आपण एक बँड पथक इथे मागवलेलं होतं, एक वादक। त्याचप्रमाणे आपण ढोल पथकपणे आपण बाप्पाचं आगमन आपण जोशामध्ये केलं होतं। त्याचप्रमाणे विसर्जनही आपण शासनाच्या गायडन्सनुसार किंवा आपल्या नागरिकांना कुठल्या प्रकारे त्रास होणार नाही त्या प्रकारे आपण लवकर करण्याचा प्रयत्न करणार आहे या वर्षी। तर सर, सर्वच गणेश मंडळींनी चांगला उपक्रम राबवला आणि राबवण्याचा त्यांचा विचार आहे। तर आपण काय सांगाल, जे वाहतूक पोलीस असतात की त्यांना आपण ते पण माणूसच आहेत, पण आपली एक चुकी किंवा आपला एक कार्यकर्ता कुठं रोडच्या मध्ये किंवा असं झालं तर त्यांना खूप मोठ्या समस्येला सामोरं जावं लागतं। त्यामुळे ॲम्ब्युलन्समध्ये हॉस्पिटलमध्ये जाणारे, कुठं एअरपोर्टला जाणारे किंवा कुठं शाळेमधले मुलं जाणारे त्यांना खूप मोठ्या समस्येला सामोरे जावं लागतं। तर काय सांगाल बाकीचे सदस्य मंडळ असतील किंवा अनेक काही कार्यकर्ते असतील आपल्या मंडळाचे, तर काय सांगाल?
नाही, त्यासाठी तर ते मंडळाच्या मेन कार्यकारी सदस्य असतील त्यांनी ते नियोजन केले पाहिजे. आपल्यामुळे कुठल्याही कार्यकर्ता असो कोणी असो, त्यामुळे सामान्य नागरिकांना कोणाला त्रास होणार नाही ह्याची काळजी मंडळाने स्वतःने घ्यावी. त्याच्या उपाययोजना त्यांनी पहिल्याच कराव्या. आपल्याला येणारा मार्ग जाणारा मार्ग कुठला आहे त्याचं नियोजन त्यांना माहितीच असतं. आपलं एकच आहे कोपरखैरणे तलावापाशी आपण विसर्जन करतो गणपतीचं, त्याप्रकारे आपण ते नियोजन पहिल्यापासून ठरवून करूया. महाप्रसादाचं काय नियोजन केलेलं आहे आपल्या मंडळाकडून? महाप्रसादाला दरवर्षी 10 दिवस आपल्याकडे महाप्रसाद असतो. रोज आपण येणाऱ्या भाविकांसाठी जेवण ठेवतो, प्रसाद ठेवतो. तसंच यावर्षी तेच आहे. आणि विसर्जन कशा पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने असणार की कसं असणार? आपण पहिल्यापासून प्रशासनाला कॉर्पोरेट करत आलेलो आहे. ह्या वर्षी आपण प्रशासनाला कॉर्पोरेटच करणार आहे. आपण शासनाच्या नियमाच्या उल्लंघन करून आपण कोणतंही बाधा आणणार नाही. जे पण शासनाचे नियम असतील त्या नियमातच आपण यावर्षी मंडळाचं आपल्या बाप्पाचं विसर्जन करणार आहोत. आता मागच्या वर्षी बघितलं सरकारने पण लेझर लाईट होते ते त्यांना बंदी आणलेली होती, डीजेवर बंदी आणलेली होती. कारण लेझर लाईटमुळे सिनियर सिटीजन असेल, लहान मुलं असतील, त्यांना डोळ्यावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम पडू शकतो आणि डीजेचा पण हार्ट अटॅकचा पण धोका उद्भवू शकतो. तर काय सांगाल जे डीजे वगैरे वाजवत लेझर लाईट वापर करतात तर त्यांना काय सांगाल? खरं तर डीजे ही आपली संस्कृती आहे नाही. आपली संस्कृती गणपती जेव्हा पण आगमन गणरायाचं त्यावेळी आपण खरं तर ढोल ताशा नेहमीच वाजवून आणलं पाहिजे. डीजे ही आपली संस्कृती नाही. आणि सगळ्यांना हेच सांगणं आहे की डीजेवर तुम्ही सरकारने नियम आणला आहे त्याच्यावर बंदी घाला. प्रत्येक मंडळाने डीजे बंदी केली पाहिजे. ढोल ताशाच्याच आगमनात आलं पाहिजे. त्याच्यामुळं ध्वनी प्रदूषण होणार नाही आणि चांगल्या जनतेचा सपोर्टही त्याला येईल. आता तुमचं मंडळ बघितलं मी, उत्कृष्टरित्या सजावट केलेली आहे. कुठल्याही एकाही लेझर लाईटचा इथं उपयोग झालेला नाही. तर बाकीच्या काही ठराविक मंडळ असतील, मी आता कोणाला विरोध करत नाही, तुम्हाला पण विरोध करत नाही, पण जे लेझर लाईट लावतात, डीजे वाजवतात किंवा आता गणपती बाप्पा दर्शन एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने सहजरित्या करू शकतो. इथं सिनियर सिटीजन आला, लहान मुलं पण आले, त्यांना कुठल्याही प्रकारचा इथं त्रास झालेला नाही आणि त्रास होत नाही. तर काही मंडळांना काय सांगाल जे लेझर लाईट वगैरे गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती लावतात, काय सांगाल? मी मागाशीच सांगितलं तुम्हाला की आमचं मंडळ जे आहे ते आत्तापर्यंत प्रशासनाला कॉर्पोरेट करत आलेलं आहे. आणि हेच आमचं सगळ्या मंडळांना सांगणं आहे की तुम्ही तसंच प्रशासनाला कॉर्पोरेट करा. जे सरकारचे नियम आहेत त्या नियमात आपण राहूया आणि हा आपला सण साजरा करूया. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे AKLgavkari@gmail.com.